तर या पद्धतीचे जे ब्लाऊज आहेत आपल्याकडे स्टिच करायसाठी येत असतात. म्हणजे बघू शकता तुम्ही हा फ्रंटला सुद्धा छोटा गळा दिलेला आहे आणि बॅकला सुद्धा छोटा गळा दिलेला आहे. तर बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं, अशा पद्धतीचे जे गळे येतात तर त्यावेळी आपल्याला डिझाईन काय करायची सुचत नाही. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सुंदर अशी लेटेस्ट डिझाईन जी आहे बघणार आहोत. आता नॉर्मल आपण काय करतो, जशी डिझाईन दिलेली असते तसंच आपण अस्तरचा जो पार्ट आहे तर ठेवतो. तर तो आपण आडवा न ठेवता तो उभा आपल्याला ठेवायचा आहे. बघू शकता तुम्ही आडवी डिझाईन होती. सो आपण इथं जी लाइनिंग आहे तर ती उभी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा आपल्याला एक पार्ट जो आहे अस्तरमध्ये मेन कपड्यामध्ये आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. आता एक साईडचा जो पार्ट आहे आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडला मी वर्कचं कापड घेतलेलं नाही, कारण दुसरी साईड आपल्याला ती पूर्ण प्लेन ठेवायची आहे. जितकं पण वरचं प्लेन कापड निघतंय ते दुसऱ्या साईडला आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, जे कापड आपलं प्लेन निघलं होतं तर ते आपण लगेच काय करायचं आहे, इथं जॉईंट करून घ्यायचं आहे. तर ही एक साईड आपण जॉईंट करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. दुसरी आपण पूर्ण प्लेन घेतलेली आहे आणि एक जी आहे पूर्ण वर्कवाली आपण घेतलेली आहे. आता हे पहिल्यांदा आपण व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे मेन आपलं कापड तर ते पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, गळा जो आहे वी आपण काढलेला आहे तर तो वी गळा आपण पलटी करून घ्यायचा आहे. तर जी आपण लाइनिंग घेतलेली आहे एका साईडची त्याच्या अगदी साईडून आपण काय करायचं आहे, अर्धा इंचच्या स्पेसवरती टिप घ्यायची आहे. म्हणजे बरोबर ती शोल्डरच्या कॉर्नरवरती दिसेल. जे आपलं वर्क आहे ते आपण उभं वर्क घेतलेलं आहे ते. त्यानंतर छोटे छोटे कट्स देऊन अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यानंतर याच्यावरती आपल्याला एक तापटीप द्यायची आहे.
तर आता चारी बाजूने आपण याला स्टिच करून घेणार आहोत, म्हणजे मेन कापड आणि अस्तर जे आहे आपण जोडून घ्यायचं आहे याला. आता जितकं एक्स्ट्राचं कापड आहे तर ते पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर छोटे छोटे टक्स जे आहेत, म्हणजे आपण नेहमी बॅक साईडला जे टक्स देतो 3.5 इंचाचे, तर ते टक्स आपल्याला द्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपली जी एका साईडची धडी होती, म्हणजे फ्रंट पार्टची जी धडी होती आपली, ती इथं कट करून घ्यायची आहे. आणि ते जे काट आहेत, ती जी लेस आहे, तर ते आपण एका साईडला अशी लावून घेणार आहोत याला बॅक नेकला. तर हे बघू शकता, याच्यामुळे अजून थोडासा जो आपला नेक आहे तो उठून दिसेल, छान वाटेल. तर लेसच्या साईडला मी अर्धा इंच कापड एक्स्ट्रा सोडलं होतं ते फोल्डिंगसाठी. आणि याच्या एका साईडला तुम्ही एखादा पॅच लावू शकता किंवा एखादं शो बटन वगैरे लावू शकता. तर मी लेसचा जो पॅच आहे तर तुम्ही करून लावलेले आहे. फायनल लुक तुम्ही बघू शकता नंतर ब्लाऊजचा किती छान असा आपला आलेला आहे. तर हे एकदम फिनिशिंग सहित आपल्याला लावून घ्यायची आहे लेस. तर हे बघू शकता. आता त्यानंतर आपण कमरपट्टी लावून आपला जो बॅकनेक आहे तर तो आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. तर लेसच्या मधून परत मी एक टेप मारून घेतलेली आहे, कारण व्यवस्थित सेट होऊ दे यासाठी. उचलत नाही टीप मारल्यानंतर, त्यामुळे मी टीप मारून घेतली. आता या बॅकनेकचा जो आहे फायनल लुक तुम्ही बघू शकता की किती छान असा आपला बॅकनेक जो आहे रेडी झालेला आहे. तर हा बघा आपला बॅकनेक जो पूर्ण रेडी झालेला आहे. सो डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.